अंतरंग मनाचे या मानसिक आरोग्यविषयक संवाद मालिकेत ताणतणाव किंवा स्ट्रेस या विषयावर डॉक्टर अमोल देशमुख यांच्याशी आपण मागील भागापासून संवाद साधत आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, मागच्या भागात श्रोत्यांना आपण ताणाचं वर्गीकरण करताना 2 प्रकारचे ताण सांगितलेत, एक यूज स्ट्रेस आणि एक डिस्ट्रेस. तर हे आपल्याला नेमका कोणता ताण आहे, तो योग्य आहे का अयोग्य आहे, हे ओळखायचं कसं? मग आता हे कसं ओळखायचं की आपण योग्य ताणामध्ये आहे का अति ताणामध्ये आहे? मग अति जास्त असो का अति कमी असो, ते त्याचं प्रत्येकाचं मीटर आपल्या मेंदूत प्रत्येकाचं वेगळं फिट केलेलं आहे. बरं. जो ताण तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल तो ताण तुमचा योग्य ताण. अच्छा. मग ते ध्येय सकाळी ब्रश करण्याचं असू शकतं, आंघोळ करण्याचं असू शकतं, ऑफिसला जाण्याचं असू शकतं किंवा एव्हरेस्ट चढण्याचं असू शकतं. कोणतंही तर असं. ध्येय प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं असू शकतं. म्हणून जो ताण तुम्हाला अशी शक्ती देईल किंवा अशी विचारसरणी मनात तयार करेल किंवा तुम्ही ते तयार कराल की जो तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल, तो ताण तुमचा योग्य ताण. बरं. अगदी त्याच्याच उलट जो ताण तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जाईल, अच्छा. ज्या ताणामध्ये मनामधले 80% जास्त विचार हे निगेटिव्ह असतील, नकारात्मक असतील, तो ताण तुमचा अति जास्त ताण. म्हणजे अयोग्य. म्हणजे एखाद्याला 50 लाख घेऊन सुद्धा ताण येणार नाही आणि एखाद्याला 50 रुपये कोणाचे घेतले असेल तरी तो 2 रात्री झोपत नाही. म्हणून प्रत्येकाचं मीटर वेगळं आहे. किंवा कधी कधी आपण ताण आल्यावर काही गोष्टी सोडून देतो, जाऊ दे मला नाही करायचं, मी चाललो. म्हणजे एकदमच कमी ताण, जसं की रोज रविवार म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे उठणार, मनाप्रमाणे झोपणार, मला कोणी काही म्हणायचं नाही, मी पाहिजे तेव्हा ब्रश करणार, म्हणजे काहीच ताण नाही. असं आयुष्य आपण रोज जगू शकत नाही, तो अति कमी ताण झाला. म्हणून हा डिस्ट्रेस, त्याला आपण अति जास्त ताण किंवा अति कमी ताण म्हणतो. मग आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की आपण कुठल्या लेवलला आहे, आपण योग्य ताणामध्ये आहे का अति ताणामध्ये आहे. बरं. तिथून मग आपल्याला मॅनेज करायला किंवा नियमन करायला मदत होईल की आपण इथून आता नियमन करायला पाहिजे. अच्छा. ह्याची तिसरी पातळी, डिस्ट्रेसच्या नंतरची पातळी जी आहे ती डिसऑर्डर. बरं. म्हणजे अतिताणाची पातळी ही जर टिकून राहिली तर त्याचं रूपांतर हे आजारामध्ये होतं, त्याला आपण डिसऑर्डर म्हणतो. आणि मग त्या डिसऑर्डर लेवलला उपचार हे गरजेचे आहेतच. अतिशय महत्वाची माहिती दिलीत सर आपण. पण या ताणतणावाचा सहसा लोक सामना कसा करतात? ताण किंवा टेन्शन जे आहे ना ते मनात असतं, शरीरात दिसतं, बरं, नात्यांमधून बोलतं आणि कामातून कळतं. वा वा. बरोबर ना. तर आणि लोकांचे जे विविध पद्धती आहेत ह्या तणावाला सामोरं जायचे. काही लोक तणावाला की काम सोडून देतात, घरी बसतात, काही लोक घर सोडतात, काही लोक नातेसंबंध तोडून टाकतात. अच्छा. अशी बऱ्याच विविध पद्धती लोक तणावाला सामोरे जायच्या वापरतात. पण प्रामुख्याने आम्ही जे बघतो किंवा आपण सगळेच बघतो की तणावाला लोक कसं सामोरं जातात की आज टेन्शन आलं यार, संध्याकाळी एक पेग घेऊ. म्हणजे आज एक पेग घेतला की मग आजचा दिवस तर जाणार, मी झोपणार मस्तपैकी आणि मग बघू उद्याचं काय करायचं. पण तुम्ही बघितलं तर त्या एक पेगनी तुम्ही 2 ते 3 तास आरामात राहता, पण तुमचा प्रॉब्लेम काही सुटत नाही. म्हणून तो काही योग्य मार्ग तुम्हाला म्हणता नाही. आणि उलट पक्षी काय होतं की एक पेग करता करता ती 1 क्वार्टर किंवा 2 क्वार्टर कधी होता हे तुम्हाला कळत नाही. म्हणून त्या ताणाच्या आजारासोबत नंतर मग व्यसनाचा नवीन एक आजार तुम्हाला जडतो आणि मग भलतंच काहीतरी होतं, करायला जातो एक आणि दुसरंच काहीतरी होतं. तसंच ताणाला सामोरं जायचं नवीन एक माध्यम आपल्या तरुण पिढीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की सिगरेट पिणे. म्हणजे ताण आला, परीक्षेचं टेन्शन आलं की कोपचे पे जाके एक छुट्टा मारते, असं आपण नेहमीच ऐकतो. कोपचे पे जाके छुट्टा मारते. त्यांना वाटतं की सिगरेट पिली तर काही मुली आकर्षित होतील वगैरे किंवा माझा ताण कमी होतील. असं काही नसतं. उलट तुम्हाला सिगरेटची सवय लागते आणि लंग्सचे किंवा फुफ्फुसाचे नवीन आजार तयार होतात. तर तोही चुकीचा मार्ग आहे. स्त्रियांमध्ये ताणाला सामोरं जाण्याचं एक वेगळं माध्यम आहे, ते म्हणजे मनाने गोळ्या खाणं. तुम्ही बघाल की गावांमध्ये किंवा याच्यामध्ये आपण बघतो की जा रे दुकानावरून एक डोकं दुखायची गोळी घेऊन ये, असं आपण सहज ऐकतो. हे डोकं दुखायची गोळी घेऊन येण्याच्या मागे तणावाच असतो, पण आपण विनाकारण औषधं खात राहतो त्याच्यामुळे. आणि डॉक्टरांनी जर प्रिस्क्रिप्शन लिहिलं ना तर आपण प्रश्न विचारतो, डॉक्टर साहेब याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे काय असतात का हो ना. आणि मनाने गोळ्या घेतो, त्याचे कधीही साईड इफेक्ट होत नाही, त्याचा विचारच करत नाही, काहीच काळजी करत नाही. काही लोकांना तणाव आला की मटका किंवा लॉटरी खेळणे हे सुद्धा लोक माध्यम वापरतात तणावाला सामोरं जाण्याचे. आणि आपल्या भारत देशामध्ये तणावाला सामोरं जाण्याचं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे अंधश्रद्धा. बरं. म्हणजे तणावाला रिपोर्ट्स नॉर्मल आले, काहीच निघालं नाही, मग काय बाहेरचं आहे. बाहेरचं म्हणजे काय, यांनी काही केलं असेल, त्यांनी काही केलं असेल, आमच्या घराच्या मागे निंबू कापून टाकलं होतं वगैरे वगैरे वगैरे. बरं.
तर अशा पद्धती मग ही पूजा करू दे, याच्यात जाऊ दे, त्या स्थळी जाऊ दे, हे करू दे, ते करू दे, किंवा फरशी बाबा किंवा काय काय आपण ह्या बाबा लोकांच्या मागे फिरतो. आणि हे पण एक तणाव सोडवण्याचं माध्यम लोक वापरतात, जे की तात्पुरतं आणि आपला दिशाहीन माध्यम आहे ते, की योग्य मार्गाकडे आपण जात नाही आणि त्यांनी खरंच आपला मूळ प्रॉब्लेम काही सुटत नाही. खरंय सर, खूप छान सांगताय तुम्ही. आपण हे नेहमीच बघतो की या तणावाचा योग्य पद्धतीने सामना करायच्या ऐवजी लोक व्यसनाधीन होतात, अंधश्रद्धेच्या आहारी जातात, नको नको त्या उपायाचा अवलंब करतात. आणि मग सर, या ताणाचं नियमन किंवा त्याच्यावर कंट्रोल नेमकं कसं करावं याबद्दल श्रोत्यांना मार्गदर्शन करा ना प्लीज. तणावाचं नियमन, जसं मी म्हणलं होतं की नियमन करणं खूप गरजेचं आहे आणि आपण नियमित तणावाला करू शकतो, म्हणजे वाढलेला ताण कमी करू शकतो, पातळीत आणू शकतो. त्याआधी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपलं मेंदूचं कार्य कसं चालतं, की विचार, भावना आणि वागणूक, जी आपण TEB सायकल आहे, थॉट, इमोशन आणि बिहेवियर, ही सायकल आपली मेंदू चालवत असतो. मेंदूचे काही भाग हे काम करत असतात. तर भावना कशा निर्माण होतात, तर त्या विचारांपासून तयार होतात. की जसं की एक रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर 100 लोक गोळा होतील, 25 लोकांना खूप भीती वाटेल, बरोबर आहे, 25 लोकांना खूप राग येईल, बरोबर, आणि ते त्या ड्रायव्हरला मारायला लागतील. 25 लोक उदास होतील, तिथेच रडायला लागतील, खाली बसतील. आणि 25 लोक म्हणतील अरे काहीच नाही झालं, चला घरी, हे रोजच आहे. बरोबर आहे. मग घटना एकच आहे पण सर्वांचे रिस्पॉन्सेस वेगळे आहेत. बरोबर आहे. मग नेमकं काय बदल करताय की सगळ्यांच्या 4 भावना वेगवेगळ्या आल्यात. तर ज्या लोकांना खूप भीती वाटली ते काय विचार करत होते त्यावेळेस की अरे बापरे, माझा मुलगाही ह्याच रस्त्यावरून जातो आणि त्याचाच काही ऍक्सिडेंट झाला तर मी आयुष्यातून उठलो. बरोबर. आणि मग तो भीतो. खरं तर त्या ऍक्सिडेंटची भीती त्याला वाटत नाही, हे वेगळंच काहीतरी चालू असतं त्याची भीती वाटते. ज्याला राग येतो, ज्या ग्रुपला राग येतो, तो काय म्हणतो, ह्या ड्रायव्हरची चुकी आहे आणि ह्याला शिक्षा झाली पाहिजे. मग जो ज्याला मार लागलाय त्याला सोडून त्या ड्रायव्हरलाच मारायला लागतात, आहे की नाही, म्हणजे त्यांची कृती बदलली. ज्या लोकांना उदास वाटतं, रडायला लागतात, जे खाली बसतात, ते म्हणतात असं कसं होऊ शकतं, असं झालंच कसं काय, असं व्हायलाच नाही पाहिजे, जगात असं व्हायला नाही पाहिजे, वाईट म्हणून ते उदास होतात आणि रडायला लागतात. ज्या लोकांना काहीच वाटत नाही आणि जे ऑफिसला निघून जातात ते म्हणतात अरे हे तर रोजच आहे, कोणाकोणाला बघायचं, रोजच जालना रोडवर इकडे तिकडे ऍक्सिडेंट होत असतात, ठीक आहे नाही. म्हणजे नेमक्या ह्या भावना कुठून येतात, तर तुमच्या विचारसरणीतून येतात. म्हणजे घटना एकच आहे, भावना 4 प्रकारच्या आल्या, 4 भावना 4 विचारसरणीतून आल्या. म्हणजे नेमकी ही विचारसरणी ठरवते की तुमच्या भावना कशा, आणि विचारसरणी आणि भावना ठरवतात की तुमची कृती कशी. बरोबर. मग आता ही विचारसरणी म्हणजे काय, तर आपलं स्वगत आहे. स्वगत म्हणजे आपण स्वतःशी बोलतो, म्हणजे लहान मुलं नाही का आरशात स्वतःशी बोलत असतात, तसं कुठलीही घटना समोर सुरू असली तर आपण स्वतःच्या मनात काहीतरी स्वतःशी बोलत असतो. आता हे श्रोते माझा ऐकताय तर ते पण स्वतःच्या मनात काहीतरी विचार करत असतील की सर काय सांगतायत वगैरे, तर ते स्वगत आहे. आणि तुमचं स्वगत जसं तशा तुमच्या भावना, आणि जसं तुमच्या भावना तशी तुमची वागणूक आहे. बरोबर आहे. मग ताणाचं नियंत्रण जर आपल्याला करायचं आहे तर तुम्हाला ह्या स्वगताला दुरुस्त करावं लागेल. त्या ऍक्सिडेंटला दुरुस्त करून काय होणार नाही, म्हणजे ते मदत तर आपण करणारच आहे जी आहे ती, पण स्वतःचा ताण कमी करायचा असेल तर आपल्याला त्या स्वगतामध्ये बदल करावे लागतील, तरच भावना बदलतील, आणि भावना बदलल्या तर मग कृती बदलेल, आणि आलेला ताण आपण खूप कमी वेळात नियंत्रणात आणू शकू. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला त्या भावना यायलाच नको, पण त्या किती वेळ टिकून राहतात. काही लोकांना ती गोष्ट 10-10 महिने वाईट वाटत राहतं, आहे की नाही. ते किती खेचायचं हे आपल्या हातात आहे. मग ती खेचणं आपण स्वगताला जर नियमित केलं, त्याला दुरुस्त केलं, तर आपण हे नियंत्रण मिळवू शकतो. खूप छान सर, खूप छान माहिती सांगितलीत. श्रोते हो, आपण आता ऐकलत की एकाच घटनेचे वेगवेगळे लोक कसा वेगवेगळा विचार करतात. प्रत्येकाचं वेगळं असं स्वगत असतं, आणि त्या स्वगताचा हा ताणतणाव निर्माण करण्याशी सरळ संबंध असतो. तर श्रोते हो, अंतरंग मनाचे या मानसिक आरोग्यविषयक संवाद मालिकेत या स्वगताला नियंत्रित कसं करावं याविषयी डॉक्टर अमोल देशमुख सरांकडनं आपल्याला आणखी मार्गदर्शन घ्यायचंय, फक्त वेळेअभावी पुढच्या भागात. तेव्हा जरूर ऐकत रहा अंतरंग मनाचे. नमस्कार. मेंदू विकार व मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर देशमुख